आषाढी एकादशीच्या सर्व दर्शकांना हार्दिक शुभेच्छा। आज पंढरपुरात वैष्णवांचा मेळा व आनंदाचा सोहळा साजरा होत आहे। याच निमित्ताने RD न्यूजच्या सर्व दर्शकांसाठी आषाढी एकादशीच्या निमित्ताने हरिभक्त परायण प्रमोद महाराज जगताप यांच्या अमृतवाणीतील सुश्राव्य हरिकीर्तन खास आपल्यासाठी। ते प्रेम सुख जाणो माते तृणबाळा दुधाची ते गोडी, ज्याची नये जोडी त्यासी काम, तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणो। तुका म्हणे मुक्ता फळ शिंपी पोटी, तुका म्हणे मुक्ता फळ शिंपी पोटी, नाही त्याची भेटी भोगतीये, तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणो। विठ्ठल 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 कुमुदिनी काय जाणे तो परिमळ भ्रमर सकळ भोगी तसे, तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणो। जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा हा एक प्रासादिक असा अभंग आहे। ज्या अभंगातून तुकाराम महाराजांनी भगवंताच्या नामाचं वर्णन केलेलं आहे। माझ्या निरूपणाला प्रारंभ करण्यापूर्वी अंतःकरणातील काही सात्विक स्पंदनं व्यक्त करणं कर्तव्य मानतो। प्रथमतः मी सर्व ग्रामस्थ तळेगाव दिघे यांचं हार्दिक अभिनंदन करणार आहे। अभिनंदन कशा करता असं जर म्हणाल तर अनुकूल प्रतिकूल असा कालखंड जरी आला तरी सुद्धा मागील 2 पिढ्यांनी हा वारकरी संप्रदायाचा ज्ञानदीप 50 वर्ष अखंड तेवत ठेवला, म्हणून त्यांचं कौतुक केलं पाहिजे। याचं कारण आहे की एखादी पारमार्थिक साधना जेवढ्या सहजतेनं सुरू होते तेवढ्या सहजतेने त्याचं सातत्य टिकून राहत नाही, प्रायः ती खंडित होते। पण तब्बल 50 वर्ष या सर्व मंडळींनी अथक परिश्रमानं हा उत्सव टिकवून ठेवला। मागील वर्षी या उत्सवास यावं याकरता माझ्याकडे खूप आग्रह करण्यात आला, पण पूर्वनियोजित माझ्या सर्व कार्यक्रमामुळे मला वेळ देता आला नाही। हाही बंद करा। माझे पारमार्थिक मार्गदर्शक आणि आपणा सर्वांचं प्रेरणास्थान असणारे हरिभक्तीपरायण जगद्गुरु द्वाराचार्य डॉक्टर रामकृष्ण महाराज लहवीतकर यांनी हे आग्रह केला, पण मला नाही शक्य झालं। पण यावर्षी मात्र एक तरुण व्यक्तिमत्व असणारे अरुण बुवा दिघे यांनी एक पाठपुरावा केला आणि त्यांच्या हट्टापोटी यावं लागलं। मला आत्तापर्यंत माहीत होतं की एक राजहट्ट, स्त्री हट्ट आणि बालहट्ट आहेत, त्यात एक अरुण हट्ट जमा करावा लागेल। आणि मी काही संकेत मानले की सुवर्ण महोत्सवाला मला येता आलं नाही, याची अंतःकरणात खंत आहे। नवनाथ महाराज माझे जुने मित्र आहेत, रामभाऊ आहेत, मला नाही येता आलं। पण कदाचित देवाची अशी इच्छा असेल की शताब्दीच्या पहिल्या वर्षात सुरू करावं, कारण आजपासून शताब्दी सुरू होणार, दुसरं सत्र सुरू झालं, 50 वर्ष पूर्ण झाली आणि शताब्दीच्या दृष्टीनं आमची वाटचाल सुरू झाली।
त्याचं हे पहिलं वर्ष आहे. अभिनंदनाला दुसरं कारण कोणतं असेल तर यापूर्वीही मी कीर्तनं केलेली आहे त्या गावात, अनेक वर्ष केली, सातत्यानं केली. पण आज मला आनंद होतोय की या मंडळींनी कीर्तनाची वेळ 9 ते 11च्या ऐवजी 7 ते 9 केली, म्हणून अभिनंदन केलं पाहिजे. हा एक चांगला आयाम केला. आणि त्याच्यानंतरचा महाप्रसाद हा सुद्धा अभिनंदनाला पात्र आहे. हजारो लोकांना कीर्तनानंतर महाप्रसादाचं आयोजन, असा एकंदरीत सर्व वेगवेगळ्या घटनांनी हा उत्सव मंडित आहे. माझ्यासमोर जो अभंग आहे तो खूप सुंदर आहे, इकडे लक्ष द्या. अभंग थोडासा म्हणायला कठीण आहे, कळायला त्यापेक्षा कठीण आहे आणि सांगायला त्याही पेक्षा कठीण आहे. पण तरी मो निवडलाय याचा अर्थ असा करू नका की तो मला समजलाय. कदाचित तुम्हाला सांगता सांगता मलाही कळावा या हेतून घेतलेला आहे. कारण माझ्यासमोर अशी एक भावना आहे की माझ्यासमोर बसलेला कान हा 50 वर्षाचा आहे, की ज्यांनी सातत्यानं 50 वर्ष कीर्तन ऐकलेत. त्यांनी काय सांगितलं पाहिजे त्यांना या हेतूनं हा अभंग घेतलेला आहे. फक्त माझी सर्वांना नम्र सूचना आहे की शांत स्वभावाचा माणूस आहे, अशांत वातावरणात कीर्तन करू शकत नाही. जेवढी शांतता प्रदान कराल तेवढं काही मी चांगलं सांगू शकेन. त्याकरता सर्व भाविकांना माझी नम्र सूचना आहे की सर्वांनी आपले मोबाईल बंद करून ठेवा, कारण ते यंत्र चांगलं आहे पण माणसातून उठवत आहे. थोडा वेळ ते बंद करा आणि सर्वेंद्रियाचं कान करून ऐका. या संपूर्ण अभंगाचं एका वाक्यामध्ये जर वर्णन करायचं झालं तर ते वाक्य मी प्रस्तुत करतोय. तळेगाव, दिघे आणि पंचक्रोशीतील अनेक मान्यवर आज उपस्थित आहेत. प्रथितयश आहेत, उच्च विद्याभूषित आहेत, अनेक प्रवचनकार, कीर्तनकारही आहेत. एक वाक्य पहिल्यांदा सांगतो, इकडे लक्ष द्या. वाक्य जरा मोठं आहे पण ते हळूहळू सांगतो, खूप बारकाई नाही का. खरं तर हा अभंग म्हणजे तुकाराम महाराज आणि पांडुरंग परमात्मा या दोघांमध्ये झालेला संवाद आहे. असा संवादात्मक अभंग आहे. तुकोबारे देवाशी बोलताना काही आपलं मत मांडतात, असा अभंग आहे. अभंगाचं प्रारूप तसं आहे. आता वाक्य सांगतो. ज्या ईश्वरी सत्तेनं सकलांना आकलन शक्ती दिली, त्याच ईश्वरी सत्तेनं स्वतःचं स्वरूप या क्षणापर्यंत अनाकलनीय ठेवलंय. ते कळत नाही. पण अशी जी अनाकलनीय सत्ता आहे त्या सत्तेला एक गोष्ट अनाकलनीय आहे. आणि काय अनाकलनीय आहे असं म्हणाल तर त्या ईश्वरी सत्तेला स्वतःचं नाम अनाकलनीय आहे, असा या अभंगाचा अर्थ आहे. आता आपल्या बोली भाषेत सांगतो, साध्या भाषेत सांगतो, कळावं या हेतून. ज्या देवानं सगळ्यांना बुद्धी दिली त्या बुद्धीच्या बळावर तो देव कळत नाही. असा जो न कळणारा देव आहे त्या देवाला स्वतःला एक गोष्ट कळत नाही. आणि काय कळत नाही तर त्याचंच नाम किती श्रेष्ठ आहे हे त्याला कळत नाही, असा या अभंगाचा अर्थ आहे. तुकाराम महाराजांनी विशद केलेला. पण या अभंगाच्या ध्रुपदाकडे लक्ष देताना असं मला आलंय नेहमी लक्षात अभ्यासाच्या अंती की तुकाराम महाराजांचं बोलणं हे जरा धाडसच आहे. इकडे लक्ष द्या. देवा तुला कळत नाही हे म्हणणं इतकं सोपं नाही. वास्तविक तो सर्वज्ञ आहे, त्याला काय माहीत नाही असं काहीच नाही. जो सर्वज्ञ असतो त्या सर्वज्ञाला काहीही कमी नसतं, त्याला कळत नाही अशी कोणतीच गोष्ट नसते. मग त्याला कळत नाही म्हणणं ही इतकी काही सोपी गोष्ट आहे. इकडे लक्ष द्या.
तुम्हाला हे कळावं या हेतूनं. एखाद्याला जर आपण म्हणालो की तुला कळत नाही, तर तो कबूल करत नाही. नुकतंच एक पुस्तक, त्यामध्ये मी लिहिलंय पुस्तकात एका लेखामध्ये, आपल्याला फार कळतं असं ज्याला वाटतं ना, त्याला काहीच कळालेलं नसतं. माझं बोलणं नीट लक्षात घ्या. आपल्याला फार कळतं असं ज्याला वाटतं त्याला काहीच कळालं नसतं. याचं कारण काय असेल तर एखाद्या विषयामध्ये एखादा माणूस तज्ज्ञ असेल तर दुसऱ्या विषयामध्ये तो अज्ञ असतो. हे लक्षात घ्या. एखाद्या विषयामध्ये तो निपुण असेल, पारंगत असेल, तर दुसऱ्या विषयामध्ये तो अज्ञानी असतो. ते प्रामाणिकपणानं कबूल केलं पाहिजे. आता हे सुंदर पखवाज वाजवतायत, ठीक आहे, मला एवढंच कळतंय की ते चांगलं वाजवतात, पण काय वाजवतात हे मला माहीत नाही. म्हणजे त्यांनी काही मुखडा वाजवला का सरपड वाजवली मला माहिती नाही, कारण तो माझा विषय नाही आहे, मला कळत नाही. अर्थात त्यांनी पण कबूल केलं पाहिजे मला ज्ञानेश्वरीतलं कळत नाही. जसं मला त्यातील काही कळत नाही. एखाद्या विषयात माणूस पारंगत असतो, एखाद्या विषयात पारंगत असेल तर दुसऱ्या विषयामध्ये त्या बाबतीत तो अनभिज्ञ असतो. इकडे लक्ष द्या. प्रामाणिकपणानं कबूल केलं पाहिजे. माझ्यासमोर एक अत्यंत चांगलं उदाहरण आहे. वारकरी संप्रदायाचं एक उत्तुंग व्यक्तिमत्व, असे परमश्रद्धेय वैकुंठवासी गुरुवर्य मामासाहेब दांडेकर होते. मामासाहेब पुण्याच्या SP कॉलेजचे प्राचार्य होते. की ज्यांची कीर्तन ऐकण्यासाठी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन येत असत. ही सामान्य नव्हते. त्यांच्या जीवनातली एक गोष्ट आहे. एके दिवशी त्यांच्याकडे एक माणूस आला, इकडे लक्ष द्या, आणि धावत येऊन त्यांनी मामासाहेबांना नमस्कार केला. म्हटला, मामा, माझी एक अडचण आहे. म्हणजे काय अडचण आहे? मी ज्ञानेश्वरी वाचतोय बरेच वर्ष, पण मला 13वा अध्याय ज्ञानेश्वरीतला कळत नाही, तेवढा सांगाल का? तर मामासाहेब परखड होते बोलायला. ते म्हणले, 13वाच का बाबा? ज्ञानेश्वरीचा 13वाच अध्याय का? तो माणूस भोळेपणानं म्हटला, मामा, मला ज्ञानेश्वरीचे 12 अध्याय कळालेत, 13वा कळत नाही. ते मामासाहेब त्याला म्हणले, तू सरळ उभा राहा, तुला एक साष्टांग नमस्कार मीच घालतो, कारण तुला 12 अध्याय तरी कळालेत, अजून मला एक ओवी कळाली नाही. ते मामासाहेबांनी त्याला उत्तर दिलं. अर्थात हा मोठ्या माणसांचा विनय आहे. ही माणसं विनय संपन्न असतात, त्यांना कळालं नव्हतं असं नाही. पण विनयाची एक परिसीमा या सर्व विद्वत जनांजवळ असते, हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यापेक्षा माझा मुद्दा हा चाललाय की आपल्याला कळत नाही हे कबूल केलं पाहिजे प्रामाणिकपणानं. या विषयाचं मला ज्ञान नाही, सगळ्याच विषयाचा मी हेडमास्टर आहे, हा सगळ्यात अडाणी माणूस असतो. की बांधकामातलं मलाच कळतं, त्याला वळंबा लावता येत नसेल तरी, रंगकामातलं मलाच कळतं, अशा आविर्भावात राहू नये. आपल्याला कळत नाही, कबूल केलं पाहिजे. पण माणसं कबूल करत नाहीत. इकडे लक्ष द्या. उलट पक्षी आपण जर त्यांना म्हणालो, किंवा उद्या चौकामध्ये हा प्रयोग करून बघा माझा, आपल्या मोठ्या चौकात एखाद्याला तुम्ही म्हणून बघा, तुम्हाला कळत नाही, ऐकताय ना? एखाद्याला तुम्ही उद्या म्हणून बघा, कळत नाही, म्हणजे मी काय म्हणतोय ते कळेल. तो तुमच्या अंगावर जेव्हा धावून येईल, मला कळत नाही म्हणतो, मला कळत नाही. खरं म्हणजे सांगू का, त्याला कळत नसतं तरी तो कबूल करत नाही. आणि आणखीन सखोल जायचं झालं तर त्याला कळत नसताना तो कबूल करत नाही, हे त्याचंच न कळणं असतं. त्याला जर कळालं असतं तर त्यांनी कबूल केलं असतं, तो कबूल करत नाही. हा नियम झाला. या नियमाला एक अपवाद आहे.
तुम्ही सगळे माझ्या बाजूनी साक्ष द्याल. आणि काय अपवाद असेल तर तुम्हाला कळत नाही हे फक्त आपण घरातच कबूल करतो, हेही नाही कळत. किती मोठा माणूस असेल तरी त्याला हा घरचा आहेर स्वीकारावाच लागतो. तिथे मात्र तो प्रामाणिकपणानं कबूल करतो की मला यातलं कळत नाही. इकडे लक्ष द्या. तुम्ही सगळ्या माता भगिनी रागावू नका बरं का मला, कारण त्यांची संख्या खूप आहे. आत्ता पाहतोय तर एवढी संख्या आहे. त्यांचं पण अभिनंदन केलं पाहिजे. तुमचंही अभिनंदन करतो. अभिनंदन कशा करता विचाराल तर टीव्हीच्या चांगल्या मालिका सोडून त्या कीर्तनाला आल्यात. अभिनंदनच केलं पाहिजे तुमचं. नाही तर संध्याकाळी 7 ते 9 हा मालिकांचा प्राईम टाईम आहे. सगळ्या घरामध्ये मालिका 100 वाहिन्यावरनं वाहत असतात. पण तुमचं कौतुक करू का? मी काही स्तुती पाठक नाही आहे, पण मला खरंच कौतुक का वाटतंय, तुम्ही कीर्तनाला आलात याचं कारण माहिती आहे. कारण तुम्हाला सुद्धा माहीत आहे टी व्हीवरच्या मालिका आहे खोट्या आहेत आणि कीर्तनच खरं आहे. हा वारकरी कीर्तनाचा गौरव आहे, लक्षात ठेवा. 100 वाहिन्यावरनं चाललंय, आम्हाला माहिती आहे की ते कधीतरी खोटंच आहे, अभिनय आहे. कदाचित वारकरी कीर्तनातला एखादा संत विचार आमच्या जीवनामध्ये उतरेल आणि आमच्या आयुष्याचं कल्याण होऊन जाईल. ही कीर्तनानं मिळालेली फलश्रुती आहे. तुम्ही रागावू नका, मी गोष्ट सांगतो, इकडे लक्ष द्या. हे झालेलं आहे नवनाथ बुवा माझ्या आयुष्यात. हे अनुभवाचंच कीर्तन म्हणा फार तर. एके दिवशी मला फोन आला. हे आता मोबाईल सगळ्यांकडेच आहेत. तर फोन आल्यानंतर काही त्याच्यावर नाव नाही आलं, अननोन होता, तर मी तो उचलला. कुणाचा तरी असेल आणि उचलून मी कानाला लावला तर समोरून आवाज आला, कुठं आहेस तू? मी थोडा धास्तावलो, कारण असं ऐकायची सवय राहिली नाही. असा कोण बोलतोय अचानक आणि एकेरी भाषेत, कुठं आहेस तू? तर मला असं वाटलं की कदाचित क्रॉस लाईन लागते, कोणीतरी चुकून फोन करतं नंबर न फिरवल्यामुळे. त्याला त्याच्या एखाद्या मुलाला फोन करायचा असेल, एखादा आकडा चुकून दाबला गेला असेल, मग त्याला विचारलं कोण पाहिजे आपल्याला, आपण धडक कसं बोलायचं, कोण पाहिजे? तेव्हा त्याने सांगितलं प्रमोदच बोलतोय ना तू? मग मात्र मी जास्त धास्तावलो की हा कुणीतरी माझं बारसं जेवलेला असावा. मला एकेरी लहान असताना ठीक आहे, तर महाराजपणाची बिरुदं आल्यानंतर ते अप्रशस्त वाटणं स्वाभाविक आहे. मग त्यांनी ओळख सांगितली की अरे मी तुझा मित्र बोलतोय, आपण एकाच शाळेत एकाच वर्गात शिकलो. आणि मग सगळा खुलासा दिला त्यांनी मला. मी अमुक अमुक, आपण एका बाकावर बसत होतो, शेकटकर मॅडम आपल्याला मुख्याध्यापक होत्या, बोटेकरबाई मराठी शिकवत होत्या. आणि मग मला आठवलं तो माझा मित्र आहे. मग त्यांनी सांगितलं की आमच्या जिल्ह्यामध्ये खूप मोठा सप्ताह आहे आणि ते लोक मला निमंत्रण द्यायला आले होते. मी आता डिस्ट्रिक्ट कोर्टाचा जज आहे, जज झालो मी, आणि मला निमंत्रण द्यायला आले ते की तुम्ही सप्ताहाला या, काल्याच्या कीर्तनाला, दीपोत्सवाला. आणि त्या पत्रिकेत तुझं नाव वाचलं, त्यांच्याचकडनं नंबर घेतला आणि तुला फोन केला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझ्या गृहपाठाच्या वया चोरून नेणारा जिल्हा सत्र न्यायाधीश झाला आहे. पण तरी मला समाधान वाटलं की 40 वर्षानंतर त्याचा मला फोन आला आणि त्याने आग्रह केला, आता ना आमच्या घरी यायचं, जेवण करायचं, मगच कीर्तनाला जायचं. ठीक आहे म्हटलं, बरं वाटलं. तो दिवस उजाडला. मी गेलो. जिल्हा सत्र न्यायाधीशाचा बंगला कोणता विचारायचं काही कारण नव्हतं. त्याला सरकारी मोठा बंगला होता. एका ग्रस्ताला विचारल्यानंतर तिथं गेलो आम्ही. तो दरवाजा बंदच होता. मला अनेक जे प्रश्न पडले गेल्या 40 वर्षात, त्यात हा एक प्रश्न आहे की मोठ्या लोकांची दारं का लावलेली असतात? ती बंदच होता दार. मी तिथं गेलो, दरवाजावरची कळ दाबली, जे मराठीमध्ये, फार तर शुद्ध मराठीत बटन दाबलं आणि एका सुशील गृहिणीने दार उघडलं आणि हसतच स्वागत केलं, महाराज या. मी अंदाजानं जाणलं की ही बाई त्यांची धर्मपत्नी असावी.
ती सांगून गेले असतील महाराज येणार आहेत. मी आपलं सहज औपचारिक म्हणून तिला म्हणालो, साहेब आले नाहीत का अजून? आता तो माझा आरेतुरेचा मित्र आहे, पण आता त्याला साहेब म्हटलं पाहिजे, किमान साहेबिणीला बरं वाटावं म्हणून तरी. साहेब नाही आले का? तर म्हणले आता कोर्ट सुटेल, सुटले की 5 वाजता येतील, तुम्ही आतमध्ये या, हातपाय धुवा, मी चहा टाकते. मी आतमध्ये गेलो, हातपाय धुतले, बाहेर आलो. तोपर्यंत 4:45 झाले होते आणि मी असे हातपाय पुसतोच आहे. एवढ्यामध्ये कोर्टाची गाडी त्या माझ्या मित्राला घेऊन आली. तो पण गाडीतून उतरताना मी बघितला, वेगानं धावत आला माझ्या भेटीच्या आतुरतेनं. आतमध्ये त्याने पाऊल टाकलं आणि असे बूट काढतोच आहे, पायातले मोजे काढतोच आहे. एवढ्यात त्याच्या बायकोने त्याला प्रश्न विचारला, भाजी आणली का? जिल्हा सत्र न्यायाधीश, हे सगळा जिल्हा त्याला चळाचळा कापतोय. घरी आल्या आल्या प्रश्न, भाजी आणली का? त्याने एक सेकंदाचा विलंब न करता तोंड बारीक केलं आणि म्हणाले, महाराज येणार होते, जरा घाई झाली, भाजी आणायचं विसरूनच गेलो. त्या बाईनं लगेच शेरा मारला, तुम्हाला ना कळतच नाही. मी अंतर्मुख होऊन विचार करायला लागलो, ही बाई त्याला म्हणते कळत नाही, की जो आत्ताच एखाद्याला फाशी देऊन आलाय कोर्टामध्ये, एखाद्याला जन्मठेपेची शिक्षा दिली, त्याला कळत नाही. मी जरा दिग्मूढ झालो. मग त्या माझ्या मित्रानं तोंड उघडलं आणि मला म्हटलं, महाराज बरं झालं तुम्ही आलात, बरं झालं. ही मला रोज असंच म्हणते, आता तुम्हीच न्याय करा, मला कळत नाही का? माझी केवढी पंचायत, न्यायाधीशाच्या घरी न्याय करायची पाळी. अहो तो न्यायाधीश आहे, आपण त्याच्या घरी न्याय काय करणार? पण मी थोडा अंतर्मुख झालो. तोपर्यंत चहा आला होता, तो वाफाळलेला चहा आधी घेतला आणि मग थोडासा विचार करून, अडचण माझी कुठं होती ते लक्षात घ्या. महाराज होणं सोपं असतं, निभावणं अवघड असतं. त्याला कळत नाही म्हणावचं त्याच्या घरी राहायचं आहे, आणि त्या बाईला कळत नाही म्हणायचं तर तिच्या हातचं खायचं आहे. केवढी पंचायत आहे. सरते शेवटी मी मनाचा हिया करून म्हणालो, साहेब तुम्हाला कळत नाही, कळत नाही तुम्हाला. काय तुम्हाला सांगू, त्या बाई सुखावल्या, न्यायाधीशीण बाई. त्याला एवढा आनंद झाला. ती म्हणाली, बघा आजपर्यंत मी म्हणत होते, आज महाराजांनी शिक्कामोर्तब केलं, तुम्हाला कळत नाही. तो खूप फील झाला, एकदम अपसेट झाला. मला विचारायला लागला, तू मला कळत नाही? साहेब तुम्हाला कळत नाही, माझं जजमेंट बरोबर आहे. एक वेळ तुमचं चुकेल, पण माझं नाही चुकणार, तुम्हाला कळत नाही. मग वाद सुरू झाले. म्हणले आत्ता वेळ झाली कीर्तनाची, कीर्तन झाल्यानंतर येऊ आणि मग ह्याच्यावर चर्चासत्र करू, चला. आम्ही कीर्तनाला गेलो, ते कीर्तनाला बसले. 2 तास त्यांचं कीर्तनात लक्षच नाही, त्या विचारात. कीर्तन संपल्यानंतर घरी आलो, जेवणं झाली आणि मग मात्र आमच्या गप्पाष्टकाला प्रारंभ झाला. आणि त्यांनी एक निर्वाणीचं शस्त्र काढलं आणि माझ्यावर जी तोफ डागली. मला कळत नाही, महाराज झाला म्हणजे जास्त शहाणा झाला का? काय माणसाची भूमिका असेल. मला थोडासा राग आला. मग मी पण महाराज पण जरासं बाजूला ठेवलं. कीर्तन संपलं होतं आता. मी म्हटलं, तू जज झालाय म्हणजे गाढवा, तुला फार अक्कल आली का? माझं महाराज पण काढतो, इति इति जे काय झालं असेल ते. लहानपणीचं मित्रप्रेम खूप असतं. मग त्याने मला अत्यंत गांभीर्याने विचारलं, मला कळत नाही असं म्हणतो? खरंच मला कळत नाही. अरे बाबा तुला खरंच कळत नाही, मी खोटं कशाला बोलेन, तुला बिलकुल कळत नाही. मग त्याने मला प्रश्न विचारला, कशावरून कळत नाही? मग त्याला खुलासा करताना मी म्हणालो, असले जोडे खात ही बाई 25 वर्ष सांभाळली, हे काही कळाल्याचं लक्षण आहे. दृष्टांत संपला. हे काय तुला कळतंय काय म्हटलं? हे रोज जोडे खातो, मला काही ते लांबवायचं कारण नाही. माझा मुद्दा एवढा चाललाय की माणूस आपल्याला कळत नाही हे कबूल करत नाही, लक्षात ठेवा. इथे तर प्रश्न काय, तुकाराम महाराज बोलतायत आणि देवाला कळत नाही असं म्हणतात. हे गंभीर प्रकरण आहे. तुकोबारे स्वच्छ म्हणाले, तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम,
तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणो, आम्हीच ते प्रेम सुख जाणो, सुख जाणो, सुख जाणो, सुख जाणो, तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणो, आम्हीच ते प्रेम सुख जाणो, सुख जाणो, सुख जाणो, सुख जाणो, तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, तैसे तुझ ठाई नाही तुझे नाम. थोडे पखवाजाचे माईक कमी करा, मलाच माझं ऐकू येणं झालंय. इकडे लक्ष द्या. देवा तुला कळत नाही. काय कळत नाही? तुझं नाम किती श्रेष्ठ हे तुला कळत नाही. इकडे लक्ष द्या. माझ्यासमोर 2 दृष्टांत आहेत अत्यंत सुंदर. पैकी एक महाभारतातला आहे आणि एक रामायणातला आहे. दोन्ही प्रस्तुत करणार आहे. भारतीय युद्ध संपलं. कधी नव्हे एवढा नरसंहार झाला. आजही कुरुक्षेत्रा गेल्यानंतर तिथली भूमी ही रक्तरंजित आहे, अत्यंत लाल आहे. युद्ध संपल्यानंतर भगवान कृष्णचंद्र म्हणाले आता वेळ गमावण्यात अर्थ नाही, कारण आता पितामह भीष्म आपला शरीराचा त्याग करतील. तत्पूर्वी त्यांना भेटायला गेलं पाहिजे. म्हणून पांडवास वर्तमान द्रौपदीला घेऊन भगवान कृष्णचंद्र ज्या ठिकाणी शरपंजरी पडलेले पितामह होते तिथं आले. इकडे लक्ष द्या. अत्यंत कृश झालेल्या आणि हातातून सगळं रक्त निथळून शुष्क झालेला देह, अस्थिपंजर, पण तोंडावर मात्र पितामहांच्या अत्यंत तेज होतं. ज्ञानेश्वर महाराजांसारख्या भाषा प्रभूने त्यांचं वर्णन फार सुंदर केलंय. ज्ञानेश्वरी वाचा आपण. हा भीष्म गंगा नंदनू, जो प्रताप तेजस्वी भानू, रिपुगज पंचाननू कर्णवीरू. ज्याच्या प्रतापाचा भानू अत्यंत तेजस्वी असे भीष्म. फार सुंदर संवाद आहे. भगवान कृष्णचंद्र जवळ गेल्यानंतर भगवान कृष्णचंद्रांनी पितामहाला नमस्कार केला. त्यांनी नमस्कार करता क्षणी भीष्म हसले. भगवान कृष्णाने विचारलं का हसलात? भीष्म म्हणाले असाच हसलो. भगवान म्हणले असंच कोणी हसत नाही. असंच जे हसतात त्याला लोक ठाण्याला पाठवतात. त्याच्या डोक्यावर परिणाम झाला नाही तर पुण्याला पाठवतात. एक त्याचा नियम आहे की विनोद झाला ना हसला तो शहाणा, विनोद झालाच नाही ना हसला वेडा, आणि विनोद होऊ नये हसला नाही तो त्याच्या पुढचा वेडा. जे काही काही ना विनोद पण कळत नाही. काही काही गावाला आम्ही जातो त्यांना काहीही सांगा, खांबाला टेकून बसलेले असतात. फक्त बुक्का लावून हारच घालायचा असतो. काही कळत नाही. नवनाथ बुवा अशा 52 गावाची मी यादी केली की परत जायचं नाही. काहीच कळत नाही त्यांना. का हसलात? पितामहाने त्याचं उत्तर दिलं, अरे म्हणले तू आता मला नमस्कार केलास म्हणून हसू आलं. कारण
तू सर्वेश्वर परमात्मा आहे, मी तर एक मर्त्य जीव आहे, मला नमस्कार करायचं काय कारण आहे? मी तुला केला पाहिजे, तू आधी का नमस्कार केलास? भगवान काही कमी नव्हते. भगवान म्हणाले, पितामह मी तुम्हाला नमस्कार केलेला नाही. मग मी जन्माला आलो त्याच्यानंतर 6 दिवसांनी पूतना मावशी माझ्या घरी आली होती. 6व्या दिवशी मी पुतनेचा वध केला. त्या दिवसापासून या दिवसापर्यंत फक्त युद्ध युद्ध आणि युद्धच करत आलो. पण या सगळ्या युद्ध प्रवासामध्ये, या भारतीय युद्धामध्ये जो योद्धा पाहिला नाही तो तुझ्यात पाहिला, आणि तुझ्या युद्ध नैपुण्याला मी नमस्कार केलाय. आनंद वाटला भीष्माना. आता मी प्रसन्न आहे म्हणाले. भगवान म्हणाले, मी प्रसन्न आहे, काही पाहिजे असेल तर मागून घे. पितामह हसले. आता काय मागायचं म्हटलंय, आणखीन काही वेळानं माझं प्राणोत्क्रमण होणार आहे. योगी जपी तपी ऋषी मुनी संत महंत महानुभाव आयुष्यभर प्रयत्न करतात, पण त्यांना अंतकाळी मुखात नाम येत नाही. पण माझा अंतकाळ होताना तू स्वतः हजर असावं, हे केवढं मोठं भाग्य आहे. यापेक्षा काय मागायचं आहे? पण तू म्हणतोच आहेस, तर मी तुला सांगतो, तुलाच काही पाहिजे असेल तर माझ्याकडनं मागून घे. हा गंगानंदन पितामह भीष्म तुला द्यायला कटिबद्ध आहे. देवाला आश्चर्य वाटलं की सगळं जग माझ्या दारामध्ये झोळी पसरून उभं आहे आणि हा मला माग म्हणतोय. मग संधी आली तर आपण मागितलंच पाहिजे. म्हणून भगवान कृष्ण म्हणाले, तू माग म्हणून मागतो, पण एक अट आहे, मला वचन दिलं पाहिजेस, मी जे मागेन ते तू देशील. पितामह म्हणाले, माझी सगळीकडे ख्याती आहे की मी जे बोलेन तेच करेन, मी वचन देतो. मग भगवान कृष्णाने हात पुढं केल्यानंतर पितामहाने आपला हात त्याच्या हातावर टाकला आणि सांगितलं, मी वचनबद्ध आहे, तू मागशील ते देईन, माग. मग भगवान कृष्ण म्हणाले, मागितलेलं देणार नाही, वचन दिलंय. मग भगवान म्हणाले, माझी एक इच्छा आहे, तेवढी तुम्ही पूर्ण करावी. भगवान म्हणाले, एक इच्छा आहे तेवढी पूर्ण कर. पितामह भीष्म म्हणाले, काय इच्छा आहे ते बोलून मोकळा हो. आत्ता जरी मी शरपंजे पडलेलं दिसलं तरी ती मोठेन आणि ती तुझी इच्छा पूर्ण करील. हळूच भगवान म्हणाले, माझी एक इच्छा आहे, बोल ना काय इच्छा आहे. एकच इच्छा आहे, तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागावं, एवढीच इच्छा आहे. तर भीष्म दुसऱ्यांदा हसले आणि म्हणाले, कृष्णा म्हातारा झालास पण अजून तुझा कपटी स्वभाव गेला नाही, अजून तू कपटच करतोयस, हातोहात मला फसवलंस. ठीक आहे म्हटले, म्हणतोयस तर मी मागतो, पण माझी पण एक अट आहे, तू पण मला वचन दिलं पाहिजे तर मी मागेन. भगवान अत्यंत चतुर आहेत. भगवान म्हणाले, मी वचन देतो पण एका अटीवर, जे मी मागितलं ते तू मागायचं नाहीस. नाही म्हटले, असं मागायला मी काही कृष्ण नाही, माझं मागणं वेगळं आहे. वचनबद्ध झाल्यानंतर पितामहाने त्यांच्याशी संवाद साधताना म्हणाले, आज ज्या युद्ध कौशल्यावर मला तू नमस्कार केलात, या भारतीय युद्धातला माझा पंचम पुरुषार्थ कोणता असेल, तू हातामध्ये शस्त्र धरायचं नाहीस अशी प्रतिज्ञा केली होतीस, आणि ती प्रतिज्ञा मी भीष्माने मोडली, तुला हातात शस्त्र धरायला लावलं. ते भगवान म्हणाले, मी कधी धरलं? कारण खरं बोलायची सवयच नाही, कधी धरलं? मग भीष्माने आठवण करून दिली, बघ मी अर्जुनावर ज्यावेळेस शरसंधान केलं त्यावेळेस तू बेधुंद झाला, रथावर उडी मारलीस, तुझ्या डोक्याचा मंदिल खाली पडला आणि त्या बेभान अवस्थेत तू हातामध्ये एक रथाचं चाक उचललंस आणि माझ्या अंगावर धावला होतास, आठवतं? हो म्हणले, आठवतं, मी रथाचं चाक घेऊन तुझ्या अंगावर धावलो होतो. मग ते रथाचं चाक सुद्धा युद्धामध्ये आयुध आहे, तुझा पण मोडला. हा माझा सर्वात मोठा पुरुषार्थ आहे. आणि अशी इच्छा निर्माण झाली की अंतकाळी डोळे मिटताना तसं तुझं दर्शन व्हावं आणि माझे डोळे मिटावेत, त्या इच्छा पूर्ण कर. भगवंताला खूप आनंद झाला. त्याने एक रथाचं चाक उचललं आणि असं त्याच आविर्भावामध्ये दर्शन देत असताना आणि पितामहाचे डोळे मिटत असताना युधिष्ठिर अर्जुनाने त्याचे पाय धरले. जाऊ नका, थांबा, काही काळ थांबा. आणि प्रस्तावना युधिष्ठिराने केली, हे पितामह, आपण आमचे आजोबा, पण आम्ही पांडव,
आयुष्यात आम्ही कधी पाप केलं नाही, आठवत नाही. पण जे आयुष्यात पाप केलं नाही ते या 18 दिवसात पाप केलंय. कृपाचार्याची अवस्था आम्ही काय केली, द्रोणाचार्याची काय केली, आमच्या मातुल घराण्याशी आम्ही कसे वागलो, आम्ही गुरु पाहिले नाहीत, आमचे आप्तस्वकीय पाहिले नाहीत, आमचे समोर असणारे चुलत बंधूच होते. हे जे पाप झालंय, खरं तर आम्ही पुण्यशील म्हणून हा आमच्या घरी काम करतो. भगवान कृष्णाकडे अंगुली निर्देश करत म्हणाले हा आमच्याकडे काम करतो. तसं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत उल्लेख केलेलाच आहे. अर्जुन तयार नव्हता युद्धाला, भगवंतांनी त्याला आग्रह केला, त्यावेळेस त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडलाय. ज्ञानेश्वर महाराजांनी तो टिपलाय. हे दयाघना, हे युद्ध माझ्याकरी करून घेतोयस, याच्या मागे तुझा एक छलकपटाचा हेतू दिसतो. ज्ञानेश्वर महाराजांनी फार टिपलाय. मी कधीतरी ज्ञानेश्वरीचे भाव सांगेन. मी युद्ध करावं याच्या मागे तुझा हेतू आहे. भगवान म्हणे काय हेतू आहे? तू आज आमच्या सेवेमध्येस, आमची सेवा करतोस आणि म्हणून तू आम्हाला हे युद्ध करायला लावतोय. या युद्धामध्ये आमच्याकडनं हत्या होईल, हत्या झाली की आम्हाला पातक लागेल आणि पातक लागल्यानंतर आमचं पुण्य नष्ट होईल आणि पुण्य नष्ट झालं की तू आमच्याजवळ थांबणार नाहीस. हा तुझा कपटी हेतू दिसतो. तरी वधू करोनी गोत्रजाचा, होनी वसोटा पापाचा, तू जोडीलास हातीचा दुरी होसी, युद्ध मी करणार नाही. पण आम्ही युद्ध केलं आणि त्या युद्धामध्ये आम्ही अत्यंत पातक केली. तेव्हा हे पितामह, तुम्ही प्राण सोडण्यापूर्वी या पापातून आम्ही मुक्त कसे होऊ एवढा उपाय सांगा. इकडे लक्ष द्या. पितामह तिसऱ्यांदा हसले आणि तिसऱ्यांदा हसून पितामहाने उत्तर दिलं, हे पांडव हो, या 18 दिवसात जे पाप केलंय त्या पापातून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही ज्यांच्या सानिध्यात आहात त्या भगवान श्रीकृष्णाचं भजन करा, तुम्ही पापमुक्त व्हाल. असं भीष्माने दिलेलं उत्तर आहे. तेव्हा अर्जुनाने खांदे उडवले आणि म्हणाला, याच्या नामानं पाप जाईल, यांनी तर हा ब्रह्म घोटाळा केला, मी करत नव्हतो युद्ध, ह्यांनी प्रवृत्त केलं. त्या पितामह म्हणाले, त्यालाच विचार, त्याच्या नामानं पाप जाईल का नाही हे त्यालाच विचार. ते अर्जुनाने त्याच्याकडे पुढा केला आणि भगवान कृष्णाला विचारलं, हे कृष्णा, पितामह म्हणतात ते बरोबर आहे का? आम्ही जे पाप केलं हे तुझ्या नामानं जाईल का? देवाने खांदे उडवले आणि म्हणाल, ते मलाच माहीत नाही. दृष्टांत संपला. हे त्याला माहिती नाहीये, त्याला माहिती नाही. तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघश्यामा, तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघश्यामा, तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघश्यामा, तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघश्यामा. हे तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी, तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी, तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी, तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी, रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडोनी तिष्ठती. या वैष्णवाचे घरी प्रेम सुख इच्छा करी, रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडोनी तिष्ठती. एक दृष्टांत संपला. तब्बल 50 वर्ष तुम्ही कीर्तन ऐकत आला, याचा अर्थ तुम्हाला मी आता सांगू घातलेला दृष्टांत कदाचित ऐकलेला असेल, कारण बहुश्रुत आहात आपण. पण कर्मपात्र म्हणून माझ्या शैलीमध्ये मी आपल्याला सांगतो. इकडे लक्ष द्या. रामायणातला दृष्टांत आहे. लंकेला जाण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी सेतुबंधन केलं.
एवढी 18 पद्म वानर सेना कशी जाणार, याच्यावर एक नामी शक्कल होती की सेतू बांधायचा, म्हणून सेतू बंधन झालं. ते सगळे वानर असे दगडी टाकत होते मोठे मोठे, आणि ते तरंगत होते. आश्चर्य म्हणजे प्रभू रामचंद्रांनी ते पाहिल्यानंतर त्यांनाही असं वाटलं की आपण एखादा दगड टाकून बघावा, आणि त्यांनी तो दगड उचलला देखील. आणि आता टाकणार एवढ्यात त्यांच्या लक्षात आलं की आपण जर दगड टाकला आणि तो तरला तर बरा, पण या वानरांच्या देखत जर बुडला तर उद्यापासून हे आपलं दर्शन घेणार नाहीत, आपली काहीतरी फजिती होईल. म्हणून जरा लांब गेले, गर्दीतून लांब गेले. कोणी नाही असं बघून त्यांनी तो दगड टाकला. त्याला घनता आहे, बुडणारच. तो दगड बुडला. 1 नाही 2 नाही 5 25 दगडी टाकले, एकही दगड तरला नाही, सगळेच बुडाले. एवढ्यामध्ये मागाहून टाळीचा आवाज आला. मागे बघितलं तर मारुतीराय उभेच होते. म्हणले, मारुती तू? हो म्हणले, मीच. केव्हा आलास? पहिल्याच दगडाला आलो. हे सगळं मी बघितलंय, तुमचं काय झालेलं. माफ करा, निवडणुकीत पडलेल्या उमेदवाराचं तोंड कसं असतं तसं रामरायाचं तोंड झालं, बारीक तोंड झालं. आणि मारुतीरायाला त्याने विचारलं, मारुती कळत नाही? अरे तू सर्वज्ञ आहे, पण तुला साधी गोष्ट कळत नाही. काय कळत नाही? त्या मारुतीरायाने त्याला उत्तर दिलं, साधं गणित आहे देवा, साधं आहे रे, पहिलीतल्या मुलाला पण कळेल. तुला कळत नाही? काय कळत नाही सांग तरी. मारुतीरायाने इतकं सुंदर उत्तर दिलंय. ते म्हणाले, अरे देवा, तू ज्याला उचलून घेतो तोच भवसागरात तरतो, तू ज्याला टाकून दिला तो बुडणारच आहे. हे साधं तुला गणित कळू नये? तू ज्याचा त्याग केला, तू फेकून दिला, तो कधीच तरू शकत नाही. दृष्टांत माझा संपला. या दोन्ही दृष्टांताचा अर्थ काय आहे? नाम श्रेष्ठ आहे, पण ते नामीला कळत नाही, हे तुकोबाराने ध्रुपदात सांगितलं. पण हे सिद्ध करण्यासाठी तुकाराम महाराजांनी या अभंगात एकूण 3 दृष्टांत दिले. संत साहित्याचा अभ्यास करणारे लोक आहेत, त्यांना माहिती आहे, अनेकदा असं घडतं की त्या अभंगाचं स्वरूप असं असतं की त्याच्या ध्रुपदामध्ये सिद्धांत असतो आणि बाकीचे 3 दृष्टांताची असतात चरणं. अशी अनेक उदाहरणं मी देऊ शकेल, वेळेची मर्यादा असल्यामुळे विस्तार करत नाही. हा विचाराचा मुद्दा प्रगट करण्यासाठी वा सिद्धीला जाण्यासाठी तुकाराम महाराजांनी एकूण 3 दृष्टांत वापरले. त्यातला पहिला दृष्टांत अभंगाच्या पहिल्या चरणात आहे. Oh
मी या कीर्तनाचा शेवट खूप चांगला करणार आहे, पण ते आत्ता नाही सांगणार, ते लास्ट मोमेंटला सांगणार आहे, कारण ते टॉप सिक्रेट आहे, ते आता ओपन करत नाही. हेतू एक आहे की उशिरा कुणीतरी ऐकलं आलं तर त्याला मिळावं, नाही का? आणि दुसरा हेतू आहे मधून जाईल त्याला मिळू नये, तोही ते ऐकायच्या योग्यतेचा नाही. छान बसलाय आणि सुंदर ऐकताय तुम्ही. मला दररोज डायरी लिहायची सवय आहे, जुन्या लोकांची होती तशी मला एक सवय आहे. रोज रात्री डायरी लिहायच्या, दिवस कसा झाला, काय झाला, कुठे कीर्तन झालं. तुमचा गौरव म्हणून नाही, मी आज डायरी त्या पानावर लिहून ठेवेल, आज तळेगावला कीर्तन झालं आणि सुंदर ऐकणारा श्रोता माझ्यासमोर बसला होता, ही नोंद करेन मी. असंच चांगलं ऐकलं पाहिजे, नाही तर श्रोते कीर्तनात बसलेले असतात, त्या सतरंजीच्या दोऱ्याच काढ, निम्म्या अर्ध्या सतरंज्या त्यांनीच फाडल्या. येते बुवासाहेब आता पकवाज वाजत असतील, तिथं कणिक पडली असेल, ती कणिक उचलायची, त्याचा उंदीर करायचा, तो उंदीर मोडायचा, त्याचा मोदक करायचा. असे आचरट चाळे करत कीर्तन ऐकली तर 1 मिनिट सुद्धा तुमचं श्रवण वाया गेलंय, परिणाम होणार नाही. सर्वेंद्रियाचं कान करून ऐकलं पाहिजे. मला खूप समाधान वाटलं तुमच्या या ऐकण्याचं. दृष्टांत सांगतो, 3 दृष्टांत आहेत. कदाचित हा विस्तारपूर्वक सांगायला मला वेळ पुरणार नाही आणि पुढेही बहुत करणे आहे. इकडे लक्ष द्या. पहिला दृष्टांत जो दिला, देवा तुला, नीट ऐका, देवा तुला कळत नाही तुझं नाम किती श्रेष्ठ आहे, ते आम्हाला कळतं, तुला कळत नाही, आम्ही जाणतो, असं ध्रुपद आहे. पहिला दृष्टांत काय दिला? कुमुदिनी काय जाणे तो परिमळ. कुमुदिनी या शब्दाचा अर्थ फूल असा आहे आणि विशेषत्वानं कमळ असा आहे. कमळाला कुमुदिनी म्हणतात. आता ते सांगायला मला वेळ नाही आहे, भाषेचा अभ्यासक जरी असलो तरी त्याच्यात पण 2 प्रकार असतात, एक चंद्र विकासिनी आणि एक सूर्य विकासिनी. कमळात 2 प्रकार, एक सूर्य विकासिनी आणि एक चंद्र विकासिनी. म्हणजे सूर्य विकासिनी जे असते ना, म्हणजे सूर्य उगवल्यानंतर जे कमळ फुलतं त्याला पंकज म्हणतात. काही कळतंय? सूर्य उगवल्यानंतर जे कमळ फुलतं त्याला पंकज म्हणतात आणि चंद्र उगवल्यानंतर जे कमळ फुलतं त्याला पंकजा म्हणतात. या नावाच्या लोकांनाही अर्थ माहीत नसेल. पंकज म्हणजे काय, तर सूर्य उगवल्यानंतर जे उगवणार. मला तिकडे जायचं नाही. त्या कमळामध्ये परिमळ आहे, मकरंद आहे, सुगंध आहे. इकडे लक्ष द्या. परिमळ फुलाचाच आहे, पण त्या परिमळाची किंमत फुलाला कळत नाही. शेकडो किलोमीटरनं भुंगा येतो आणि त्याचा आस्वाद घेतो, बरोबर आहे. वास्तविक परिमळ आणि फूल या दोघांचा संबंध अनन्य आहे. इकडे लक्ष द्या. ज्ञानेश्वरी खूप सुंदर आहे, खूप बारकाईने आणि अत्यंत संशोधनक बुद्धीने ती वाचली पाहिजे, ऐकली पाहिजे. माझे सद्गुरू संत श्रेष्ठ धुंडा महाराज देगलूरकर हे ज्ञानसूर्य होते. त्यांचा विद्यार्थी मी. वयाच्या 90 वर्षात त्यांनी 70 वर्ष ज्ञानेश्वरी सांगितली. खूप मोठी गोष्ट होती. प्रति ज्ञानेश्वर महाराज म्हणून त्यांना संबोधत असत. अहोभाग्य असं की त्यांचं काही वर्षापूर्वी माझ्या माहितीप्रमाणे नान्नजला येणं झालं. आचार्यांच्या माध्यमातून ते आले होते. ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर म्हणून नान्नजला ते आले होते, मला आठवत आहे. किती? मंदिराचा जेव्हा जीर्णोद्धार झाला तेव्हा महाराजांचं येणं झालं होतं. 70 वर्ष ज्ञानेश्वरी सांगितली, ही सामान्य गोष्ट नाही. आणि वयाच्या 90 पण ते ज्ञानेश्वरी वाचत होते जेव्हा कीर्तन थांबलं होतं. तर काही लोकांनी त्यांना विचारलं की आत्ता ज्ञानेश्वरी का वाचताय, कीर्तनं तर आता बंद झालीत वार्धक्याने. तेव्हा महाराजांनी उत्तर दिलं, तेव्हा लोकांसाठी वाचत होतो, आता स्वतःसाठी वाचतोय. ही किती ज्ञानेश्वरीची निष्ठा असेल त्यांच्या अंतःकरणामध्ये. ज्ञानेश्वरीची एक ओवी समोर ठेवतो. मला विस्तार खूप करता येईल त्याचा, पण तेवढा वेळ नाही आहे. एक ज्ञानेश्वरीत इतकी सुंदर ओवी आली की त्यांची अनन्यता किती स्पष्ट आहे, फुलाची आणि परिमळाची. थाप टाकायचा. परिमळू निघालिया पवना पाठी, मागे ओस फुल राहे देठी, तैसा आयुष्याच्या शेवटी केवळ देह. ज्ञानेश्वरी बोलते
त्या फुलातून परिमळ गेला की ते फुलाचं मरण असतं. जरा गोष्ट सांगतो, जरा सांगणार नव्हतो पण सांगतो चला. एक राजा होता, इकडे लक्ष द्या. एक राजा होता, तो जरा नाजूक होता. काही काही माणसं नाजूक असतात, समाजात नाजूक माणसांना तोटा नाही. हा राजा जरा जास्तच नाजूक होता. इकडे लक्ष द्या. किती नाजूक होता. तो हत्तीवर बसून चालला असेल. हत्ती, त्याच्यावर चांदीची अंबारी, गाद्या गिरद्या, आणि त्या अंबारीत वर बसला असेल आणि रस्त्यानं जाताना हत्तीच्या पायाखाली जर वेलदोडा आला तर राजाला सर्दी व्हायची. ऐकताय का? झोपलाय म्हणजे वेलदोडा कुणाच्या पायाखाली आणि सर्दी कुणाला? कोरोनापेक्षा भयानक. काय संसर्ग आहे म्हणायचा हा. इतका नाजूक राजा. एके दिवशी त्या गावातली माळीनबाई आली. तिने सुंदर मोगऱ्याचा हार आणला. पुष्प जातीमध्ये सगळ्यात सुगंधी फूल कोणतं असेल तर ते, ज्ञानोबाने असं नाही वर्णन केलं, गुलाब फुलला, गुलाब फुलला. अभंग काय सांगतोय? मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिताची बहरू कळी आला. मोगरा अत्यंत सुगंधी असतो. एक फुल जरी बागेत फुललं तरी सगळ्या परिसरामध्ये त्याचा सुगंध सुटतो. त्या माळीनबाईंनी सुंदर असा मोगऱ्याचा हार आणला, राजाच्या गळ्यात घातला. राजा पण खुश झाला. 2 नाणी सोन्याची दिली. 10 ग्रॅमचं एक नाणं 73,000चं. चालू घडीला 2 नाण्याचे 1.5 लाख मिळाले. बाई पण खुश. जाता जाता राजाने त्या माळीनबाईला सांगितलं, बाई उद्या याच्यापेक्षा चांगला हार आणा, तुम्हाला 5 सोन्याची नाणी देईल. ती बाई कशाला झोपली, सगळ्या गावातली फुलं तोडून आणली, असा गलेलठ्ठ हार केला, 5 मोहरा मिळणार म्हणून. दुसऱ्या दिवशी गेली. दरबार भरला होता. त्या दरबारामध्ये जाऊन बसली राजा येण्याची वाट बघत. 10ला दरबार भरणार तो 10:30 झाले, 11:45 झाले, 11 झाले, राजा आलाच नाही. सगळे सचिंत झाले. एवढ्यामध्ये दरवाजावर शिपायाने ललकारी दिली राजा येत असल्याची. सगळे सरदार उभे राहिले. राजा आतमध्ये प्रवेश करता झाला, पण 2 शिपायाच्या खांद्यावर हात ठेवून आला होता. असा कसा तरी येऊन सिंहासनावर बसला. सगळ्या सरदारांचे मुजरे झडले, सगळे खाली बसले. आणि मग ती बाई हार घालायला पुढे गेली. टोपलीचा हार काढला आणि राजाच्या गळ्यात घालणार. एवढ्यात तो राजा म्हणाला, बाई जरा थांबा, हार घालू नका, कारण तुम्ही जो मोगऱ्याचा काल हार घातला तो माझ्या छातीला इतका रुतला, रात्रभर छाती दुखत होती. नाजूक राजा. आणि लगेच सदऱ्याच्या गुंड्या काढून दाखवले, हे बघा कसा वळ उठलाय. आपली माळ अंगाखाली आल्यावर कसा वळ उठतो तसा मोगऱ्याच्या फुलाचा वळ त्या राजाच्या छातीवर उठला होता. रात्रभर छाती दुखली. पहाटे 2:45 वाजता राणीसाहेबांनी झेंडू बाम लावला. तेव्हा माझा जरा आराम आला. आता हार घालू नका. किती राजा नाजूक, किती राजा नाजूक. त्याच्यापेक्षा किती मोगऱ्याचं फूल कठीण. हातात घेतलं तर त्याचं पाणी होतं, पण तो त्याच्यापेक्षा राजा कठीण, अत्यंत मुलायम. हार घालू नका. ती बाई हिरमुसली, मागे गेली. टोपली घेऊन निघाली तेव्हा राजा म्हणला, बाई इकडे या, जरा थांबा. मुनीमजी 5 मोहरा देऊन टाका. आपण घेतलं नाही म्हणून काय झालं, पण तिने श्रम केलेत, तिला 5 मोहरा द्या. मुनीमजीने तिजोरीतून 5 मोहरा दिल्या. बाईला आनंद वाटला. ती निघाली. तेवढ्यामध्ये राजाने तिला परत बोलवलं, बाई इकडं या. ती आली. असं करा, मला याचा सुगंध फार आवडलाय. उद्या येताना काय करा, फुलाचा हार आणू नका, त्याच्या सुगंधाचा हार आणा, तुला 10 मोहरा देईल. ती अनपड बाई होती, तिने डोक्याला हात लावला, याला कोणी राजा केला, ह्याला राजा कोणी केला. ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर नोंद घेतली. सुमनाचा परिमळू गुंफी तान ये, सुमनाचा परिमळू गुंफी तान ये, सुमनाचा
परिमळो गुंफिता रे सुमनाचा परिमळो गुंफिता मळ्या नळू शीतळू मळ्या नळू शीतळू पालविता नये गाळू पालविता नये गाळू पालविता नये गाळू पालविता नये गाळू सुमनाचा परिमळू गुंफिता नये हे सुमनाचा परिमळो गुंफिता रे सुमनाचा परिमळो गुंफिता रे सुमनाचा परिमळो गुंफिता रे. अर्थ असा आहे की फुलापासून तो परिमळ बाजूला काढता येत नाही, इतका तो अनन्य आहे. एकदम तुम्हाला एका वाक्यात सांगायचं झालं तर फुलाला परिमळाचा योग आहे पण भोग नाही. त्याचा भोग त्याला नाही, भोग भुंग्याला आहे. मी म्हणालो थोडा अवघड अभंग आहे. आता काय सांगतो ते ऐका. फूल आहे, फुलाचा परिमळ आहे, पण त्या परिमळाची किंमत फुलाला कळत नाही, ती भुंग्याला कळते. कळतंय ना माझं बोलणं? फूल आहे, फुलाला परिमळ आहे, सुगंध आहे, पण त्या सुगंधाची किंमत फुलाला कळत नाही, ती भुंग्याला कळते. तुकाराम महाराज देवाशी संवाद साधताना म्हणतात, देवा गेली 1.5 तास तुला समजून सांगतोय, नाम तुझंच आहे, पण ते तुला कळत नाही, ते आम्ही जाणतो. या दृष्टांताच्या माध्यमातून तुकाराम महाराजांनी सांगितलं. आणि हे जर देवा कळत नसेल तर ऐकून घे. हे अभंगाचं 3रं चरण आहे. मातेची तृण दुधा ते गोडी माते गोडी जाती नाही गोडी जाती काय जाती नाही गोडी जाती कैसे दूध ठावे नाही तुझे नाम कैसे दूध ठावे नाही तुझे नाम जाती नाही गोडी जाती नाम जाती नाही गोडी जाती हो कैसे दूध ठावे नाही तुझे नाम कैसे दूध ठावे नाही तुझे नाम. इकडे लक्ष द्या. सुगंध फुलाचाच आहे, पण फुलाला कळत नाही, तो भुंग्याला कळतो. दुसऱ्या दृष्टांतातून तुकाराम महाराजांनी वर्णन केलंय की आईच्या स्तनात दूध आहे, पण त्या दुधाची किंमत आईला कळत नाही, ती बाळाला कळते. माते तृण, बाळा दुधाची गोडी. आईला गवताच्या काडी इतकी किंमत कळत नाही, पण बाळाला त्याची किंमत कळते. तसं नाम तुझंच आहे, ते तुला कळत नाही, आम्ही जाणतो. वेळेची मर्यादा येऊ घातली. तुकोबाराय दृष्टांत वाढवत सांगतात. तुका म्हणे मुक्ता फळ शिंपी पोटी, नाही त्याची भेटी भोगती. हा 3रा दृष्टांत आहे. इकडे लक्ष द्या. त्याच्यासाठी कोकणात जावं लागेल. समुद्रकिनारी शिंपले असतात आणि त्या शिंपल्यामध्ये मोती तयार होतो. स्वातीचे जे उदक शुक्ती मोती व्याळी वीक असं ज्ञानोबराजे बोलतात. त्या शिंपल्यामध्ये मोती तयार होतो, पण त्या मोत्याची किंमत काय ही शिंपल्याला कळत नाही, ती रसिकाला कळते. तसं तुकोबाराय म्हणतात, देवा नाम तुझंच आहे, पण ते तुला कळत नाही, ते आम्ही जाणतो. हा अर्थ झाला. आता हे मंथन झालं आणि मंथनाच्या अंती लोण्याचा गोळा निघतो. तो लोण्याचा गोळा देणार आणि कीर्तन सेवा पूर्ण करणार. तत्पूर्वी सांप्रदायिक नियमानुसार सर्वांनी हाताने टाळी
आणि मुखांनामचं भजन करावं. उत्तरार्धात काही मी या अभंगाविषयी बोलणार आहे. मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा अगदी मोजकाच वेळ हातात राहिलेला आहे आणि भुकेच्या वेळेला जास्त तत्वज्ञान सांगू नये या मताचा मी माणूस आहे. इकडे लक्ष द्या. मी फक्त याचा आता मंथनाच्या अंती निघालेलं लोणी सांगतो. इकडे लक्ष द्या. हा संवादात्मक अभंग आहे. तुकोबाऱ्या देवाशी बोलता, देवा तुला कळत नाही. काय कळत नाही? तुझं नाम किती श्रेष्ठ आहे हे तुला कळत नाही, ते आम्ही जाणतो. कशा पद्धतीनं फुलामध्ये परिमळ आहे पण त्याची किंमत फुलाला कळत नाही, ती भुंग्याला कळते. दुसरी गोष्ट, आईच्या स्तनात दूध आहे पण ते आईला त्याची किंमत कळत नाही, ती बाळाला कळते. मोती शिंपल्यात जन्माला आला पण त्या शिंपल्याला त्याची किंमत कळत नाही, ती रसिकाला कळते. तसं नाम तुझंच आहे पण ते तुला कळत नाही, त्याचं प्रेमसुख आम्ही जाणतो. साधारण अर्थ ढोबळमानानं. आता इकडे लक्ष द्या. प्रश्न असा आहे या अभंगातला, परिमळ फुलाचा आहे, फुलाला उपयोग नाही, त्याचा भोग भुंग्याला आहे, बरोबर? मग परिमळ जन्माला आला कुणासाठी? काही कळतंय? सांगतो. आईच्या स्तनात दूध आहे पण त्याचा उपयोग आईला नाही, त्याचा भोग बाळ घेत आहे. मग दूध जन्माला आलं कुणासाठी? बाळासाठी. आत्ताशी लक्षात आलं. म्हणजे दुधाचा जन्म बाळासाठी झाला. तुकाराम महाराज देवाशी संवाद साधताना बोलतात, देवा बघ, परिमळ जन्माला आला भुंग्यासाठी, दूध जन्माला आलं बाळासाठी, मोती जन्माला आला रसिकासाठी आणि तू अवताराला आलास आमच्यासाठी. असं महाराजांचं बोलणं आहे. तुझा जो अवतार झाला तो आमच्यासाठी, आम्हासाठी अवतार. मत्स्य कुर्मादी सुकर मग आपुल्याचे कैवारे, मी साकार होणे अवतरे आणि अज्ञानाचे अंधारे गिळून झाली, आमच्यासाठी अवतार. आणखीन तुकाराम महाराज खोल गेले आणि म्हणाले, देवा ऐक, कधी कधी माझ्या मनात नाहक शंका येतात. परिमळाचा जन्म झाला भुंग्यासाठी, दुधाचा जन्म झाला बाळासाठी, मोती जन्माला आला रसिकासाठी आणि तू अवताराला आलास आमच्यासाठी. पण माझ्या मनात नाहक शंका आली, भुंगाच नसेल तर परिमळाला कोण विचारेल? बाळच नसेल तर दुधाला कोण विचारेल? रसिकच नसतील तर मोत्याला कोण विचारेल? आणि आम्हीच नसू तुला तरी कोण विचारेल? आमच्यामुळे तुला देवपणा आहे, लक्षात ठेव देवा. आम्ही तुझ्या नामाची महती गायली. समारोपीय बोलतो. इकडे लक्ष द्या. या सर्व अभंगाचं सार आपण सारे लोक बसलेले इथपासून शेवटपर्यंत हजारोच्या संख्येने उपस्थित असणारे. भगवत प्राप्तीचे अनेक साधनं आहेत पण त्या साधनामध्ये सर्वश्रेष्ठ साधन कोणतं असेल तर कलियुगामध्ये फक्त भगवन नाम आहे, हे लक्षात ठेवा. हे कधीच विसरायचं नाही. मी विस्तार करत नाही आता. पण वारकरी एक लक्षात ठेवा, गेली 43 वर्ष हे काम मी करतोय. जगभरामध्ये अनेक पंथ आहेत भक्तीचा प्रचार आणि प्रसार करणारे, पण शहाण्या लोकांचा पंथ कोणता असा जर प्रश्न निर्माण झाला तर फक्त आणि फक्त वारकरी संप्रदायाचंच नाव घ्यावं लागेल. हे त्रिवार सत्य आहे. कारण त्यांनी नामाची कास धरली. नामापेक्षा श्रेष्ठ नाही. सूक्ष्म आणि दुस्तर मार्ग वारकरी संतांनी मोडून टाकले आणि नामाचा राजमार्ग उभा केला. लक्षात ठेवा. हेच सांगायला विस्तार करावा लागेल पण माझ्या हातात वेळ शिल्लक नाही. फक्त जाताना एक गोष्ट तुमच्या पुढे नमूद करतो. फार सुंदर प्रमाण आहे, एक तेवढं प्रमाण देऊन विराम देतो. फार सुंदर आणि निळोबारायचं प्रमाण आहे. नाम कसं श्रेष्ठ आहे या बाबतीमध्ये.
त्या काळामध्ये संतांची एक बैठक झाली, असं निळोबाराय म्हणतात. संत एकांती बैसले, संत एकांती बैसले, संत एकांती बैसले, संत एकांती बैसले. ही निळोबारायाची अत्यंत सुंदर चरणाची भूमिका आहे. त्या काळामध्ये सगळे संत एकत्र बसले. कोण होते? सद्गुरू निवृत्तीनाथ होते, ज्ञानेश्वर महाराज होते, सोपानदेव होते, मुक्ताबाई होत्या, गोरोबा काका होते, चोखोबाराय होते, सावतोबा होते, कबीर होते, जनाबाई होत्या. हे सगळे संत एकत्र बसले असं निळोबाराने वर्णन केलं. आणि काय केलं त्यांनी? संत एकांती बैसले आणि सर्व सिद्धांत शोधिले, सर्व सिद्धांत शोधिले, सर्व सिद्धांत शोधिले, सर्व सिद्धांत शोधिले. ज्ञान काय, कर्म काय, उपासना काय, योग काय, याग काय, या सर्व साधनांचा परामर्श घेतला. सर्व सिद्धांत संतांनी शोधून काढले. केवळ शोधले नाहीत, केवळ तपासले नाहीत, निळोबाराने अचूक शब्द वापरला. संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले आणि ज्ञानदृष्टी अवलोकिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले. सार काढिले निवडोनी, सार काढिले ते श्रीहरीचे नाम, ते श्रीहरीचे नाम, ते श्रीहरीचे नाम, ते श्रीहरीचे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, भाविकांच्या साक्षीनं नाम श्रेष्ठ आहे. इकडे लक्ष द्या. कर्म सूक्ष्म आहे, योग दुस्तर आहे. आता काय सांगावं? कर्म इतकं सूक्ष्म आहे, सांगणार नव्हतो पण सांगतो. त्याची सूक्ष्मता किती की आपण देवपूजेसाठी फुलं घेऊन निघालो असू आणि समोरून एखादा माणूस आला आणि त्याला आपण नमस्कार केला तर त्या फुलांचं निर्माल्य होतं, ती देवपूजेला चालत नाही. इतकं कर्म सूक्ष्म आहे. काही काही तर महाभाग सकाळी मॉर्निंग वॉकला जातात आणि दुसऱ्याच्या बागेतली फुलं चोरून आणतात. जातानाच कॅरी बॅग घेऊन जातात. विशेषतः शहरात, नाशिक, पुण्याला चालत नाहीत. आणि योग किती दुस्तर आहे तर आपण 2 तासाच्या कीर्तनात 84 आसनं जर बदलतोय तर योग काय करणार? आमच्या हातात नाही ते करणं, किंवा काळाच्या महिम्यात आम्ही नाही करू शकत. मग सर्वश्रेष्ठ नाम हे ठरलं. इकडे लक्ष द्या. अहो येता जाता उठत बसता कार्य करता. नाथ महाराज तर म्हणाले हरिबोला भांडता, हरिबोला कांडता. पण मी अजून कधीही असं भांडण पाहिलं नाही की सार्वजनिक नळावर 2 बायका भांडतायत. एक म्हटली रामकृष्ण हरी, दुसरी म्हटली घागर काढली तर वासुदेव हरी. असं बायकांचं भांडण कधी मी पाहिलं नाही. आणि भांडणामध्ये जर हरी हरी आला तर ते भांडण राहणार नाही, ते भजन होईल. आता माझा एक शेवटचा प्रश्न फक्त आहे. नाम जर इतकं श्रेष्ठ आहे जे देवाला सुद्धा कळत नाही, मग नाम लोक का घेत नाहीत? का घेत नाहीत? त्याचं उत्तर सुद्धा मला गवसलं. नाम श्रेष्ठ आहे
पण नामाच्या ठिकाणी पण एक दोष आहे, मोठा दोष आहे. मी हजारोच्या समुदायात आज उद्घोषणा करतोय, नाम श्रेष्ठ आहे, पण नामामध्ये एक दोष आहे, महादोष आहे, म्हणून लोक नाम घेत नाहीत. हे माझं स्वतःचं मत आहे. नाम श्रेष्ठ आहे, पण त्याच्या ठाई असणाऱ्या दोषामुळे लोक घेत नाही. आणि त्याचा दोष कोणता असेल तर ते फुकट आहे, एवढाच दोष आहे. ते जर 73 रुपयाला 10 ग्रॅम असतं ना, तर लोकांनी ग्रॅम ग्रॅम गुरुपुष्यामृताच्या युगावर घेऊन ठेवलं असतं. पण माझ्या प्रिय श्रोत्यानो, नाम फुकट असलं तरी सुद्धा ते कनिष्ठ नाही. जनाबाई वर्णन करतात, नाम फुकट, नाम चोखट आणि नाम घेता नये वीट. ते फुकट पण आहे आणि ते चोखट पण आहे. समारोप करतो. बसलेले सगळे आजच निर्णय घ्यायचा. सातारा रस्त्यावर ब्रह्मचैतन्य गणपत महाराज गोंदवलेकर होते, महान साधू होते. ते म्हणायचे, नामातच झोपा आणि नामातच उठा. आजच आम्ही प्रयोग करणार आहोत. कीर्तन झाल्यानंतर, जेवल्यानंतर आम्ही जेव्हा अंथरुणावर पडी तेव्हा रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. नामात झोपला तर उठल्यानंतर पहिल्यांदा तोंडात येईल ते रामकृष्ण हरीच असेल, लक्षात ठेवा. हा स्वतःचा अनुभव घ्या. नामासारखं काही श्रेष्ठ साधन नाही. अन्य साधनाच्या आहारी जाण्यात काहीच तात्पर्य नाही. आजच्या कीर्तनातून तुम्हाला एवढाच संदेश दिलाय तुकाराम महाराजांनी. त्याचं विवरण मी जे केलंय की नामच श्रेष्ठ आहे आणि सर्वांनी आजपासून नामाची कास धरायची. माहीत नाही तुम्ही एवढे बसलाय सगळेजण, माहीत नाही उद्या आमचा देहपात कसा होईल, पण अखंड नामाची सवय लावली तर मृत्यूसमयी तुमच्या मुखात नाम आल्याशिवाय राहणार नाही. हा नामाचा प्रभाव तुम्ही अनुभवात घ्या. कीर्तन संपलंय माझं. शेवटच्या 5 मिनिटात मला सगळ्या तरुणांना उद्बोधन करायचं आहे, कारण ती काळाची गरज आहे. माझ्या सर्व तरुण मित्रांना मी सांगेल, 5 गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजेत. त्याचा उहापोह करण्यासाठी ही शेवटची 5 मिनिटं मी खर्ची घालतोय. पहिली गोष्ट सगळ्या तरुणांनी लक्षात द्या. 1, उत्तम प्रकृती. हे लक्षात घ्या. दुर्दैवाने आज तरुण पिढीकडे बघताना त्यांची प्राकृतिक स्थिती अत्यंत दयनीय आहे. सुदृढ पाहिजे माणूस, आणि त्याकरता समर्थानी गाव तिथं मारुती ही संकल्पना राबवली. त्या मारुतीच्या देवळात असे शेड्डू वाजले पाहिजेत, असे नाहीत. आम्ही आमची मंदिरं पत्त्यांचे अड्डे तयार करून ठेवले. अशी बलदंड पोरं असली पाहिजे. दुर्दैवानं सांप्रत काळामध्ये वीर्यहीन प्रजा दिसते. ही तत्वचिंतकांना खूप धास्ती आहे. उत्तम पाहिजे तब्येत, उत्तम प्रकृती. 2, पुरेशी संपत्ती, पैसा पाहिजे. कफल्लक माणसाला या जगतात शून्य किंमत आहे. धन पाहिजे. अतिरिक्त नाही म्हणालो मी, अतिरिक्त झाली की नोटबंदी येते. पुरेशी संपत्ती. 3, संस्कारित संतती. आपली संतती संस्कारयुक्त पाहिजे. 4, संताची संगती. आम्ही संत समागमात राहिलं पाहिजे. आणि 5, ईश्वराची भक्ती. या 5 गोष्टी ज्याच्याकडे असतील तो जगातला सर्वात मोठा माणूस आहे. याचा कायम विचार करा, तो मिळवण्याचा प्रयत्न करा. आणि मुलांना उद्बोधन देताना सगळ्यांना माझं सांगणं आहे, वाईट खाऊ नका. मांसाहार आपला आहार नाही. वाईट पिऊ नका. नाही तर बरीच माणसं संध्याकाळी 6 नंतर पाऊले चालती. पंढरीची नाही म्हणालो मी अजून. किती बुद्धिभ्रष्ट होतात. परवा एक कीर्तनातच आला माझ्या पाया पडायला, पिऊनच आला. इतका झिंगला होता त्या चोपदाराने त्याला तिकडे हाकला, इकडे येऊ नको बाबांकडं, जा तिकडं. तो तिकडनं ओरडायचा, मला महाराजांना विचारायचं आहे, प्रश्न विचारायचा आहे महाराजांना. मी त्या चोपदाराला म्हणलं त्याला इकडे येऊ दे, कारण ही गावात वाजणारी घंटा आहे. उद्या गावभर सांगेल रात्रीच्या बाबाला काहीच येत नाही, की येऊ दे त्याला. तो आला आणि माझ्या पायावर डोकं ठेवलं. त्याला कळलं इथं पाया पडावं लागतंय. पायावर डोकं ठेवलं आणि माझ्याकडे बघून म्हणाला, मला प्रश्न विचारायचा आहे, विचारू का? म्हणलं विचार. आता मला काय वाटलं दारुड्या माणूस आहे, काहीतरी प्रापंचिक विचारेल, पण त्यांनी दवनात बुवा मलाच दमात विचारलं, उत्तर देणार का? मग मी सावध झालो. म्हटलं हा काही विचारेल, आपल्यालाच म्हणायचा पहिल्या धारेची कुठं मिळते, आपण काय त्याला उत्तर देणार अशा वेळेला. मी म्हटलं आलं तर उत्तर देईल, नाही तर नाही देणार. मग तो म्हणला, तुम्हाला अगस्ती ऋषी माहीत आहे का? मी धास्तावलो. म्हणजे त्याला अगस्ती माहिती आहे, त्याने पुराण वाचलंय.
म्हणलं मोठे ऋषी होते. मग तो एका घोटात, सागर तो किती घोटात प्याला? तो म्हणला 3 घोटात प्याला. मग मी एका घोटात 9 सागर पिऊन आलो. तो मोठा का मी मोठा? आता तूच मोठा म्हणलं ब्रह्मांडा, तुझ्यापेक्षा मोठा कोण आहे? अशी बुद्धिभ्रष्ट प्रजा होती. वाईट वाटतंय. आमच्या एका थोर विदुषीने फेसबुकला टाकलं होतं की नवीन दारुड्याचा जन्म 31 डिसेंबरला होतो. वाईट पिऊ नका. आता काय सांगू माणसांची भूमिका. सांगलीला माझं जाणं, एका घरात मी नेहमी जातो. 40 लोक आहेत त्या घरात, मोठं खटलं आहे. त्यातल्या 39 लोकांनी माळ घातली, पण त्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याचा 2 नंबरचा मुलगा अजून माळ घालत नाही. मी त्याला म्हटलं बाबा ह्याला माळ घालायची. गेलो होतो आत्ता मागच्या पौष महिन्यात. तो दीर्घ वर्तनी म्हातारा म्हणाला त्याला माळ घालायची नाही. मी म्हटलं का बुवा? तो पाहुण्यासाठी ठेवलाय. काय दीर्घ कारभार आहे त्याचा. म्हणजे एखादा पाहुणा जर आला रविवारी तर एक नमुना आपल्या घरात असला. असे नमुन्यावारी राहू नका असं माझं म्हणणं आहे. वाईट खाऊ नका, वाईट पिऊ नका, परस्त्री पाप नजरेनं पाहू नका. दररोज आंघोळ करा, तुळशीला पाणी घाला, एकादशीला उपवास करा, जय जय रामकृष्ण हरी मंत्र म्हणा, आळंदी पंढरीची वारी करा आणि सुखानं संसार करा. आणि हे सगळं करण्यासाठी गळ्यात तुळशीची माळ घाला. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मी अनेक महापुरुषांची चरित्र वाचली. त्यामध्ये मला भावलेलं चरित्र होतं ते होते सद्गुरू दादा महाराज सातारकर. हे खूप मोठे संत होते. त्यावेळेचे परमपूज्य बाबा महाराज सातारकर यांचे आजोबा. दादा महाराजच्या चरित्रात एक गोष्ट अशी आहे. पंढरपूरला गेल्यानंतर गळ्यात माळ घातली आणि नाचायला लागले. ते नाचायला लागल्यानंतर काही लोकांना विचारलं का नाचता? तर म्हणले माळ घातली, त्याचा आनंद झाला. त्यात कसला आनंद? अरे क्या बताया दादा महाराज जी ने, बड़ी गौर से सुनो. दादा महाराज म्हणाले मला आनंद या गोष्टीचा झालाय कारण काल गळ्यात माळ नव्हती, गळा उघडाच होता. आणि गळ्यात माळ नसताना जर मृत्यू आला असता, मेलो असतो, तर कोणाचा म्हणून मेलो असतो? आज गळ्यात तुळशीची माळ पडली, उद्या जरी मृत्यू आला तर ज्ञानोबा तुकोबाचा म्हणून मरेल. हे दादा महाराज दिलेलं उत्तर आहे. ते फार लक्षणीय विचार करण्यासारखं आहे. पण सगळ्या माता भगिनींना सांगणं की लहान लहान मुलाला गळ्यात माळा घाला. उद्याचा काळ अत्यंत खडतर आणि अनेक प्रलोभनाने युक्त आहे. एवढीच माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे. आपण उत्तम उत्सव केला. या उत्सवात ज्या ज्या लोकांनी अन्नदान केले त्या सगळ्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. फक्त तळेगावकरांना माझी सूचना असेल की 50 हा उत्तम झाला, 51 उत्तम झाला आणि असाच हा उत्तम शताब्दीपर्यंत राहावा अशी तुम्हाला अत्यंत चांगली शुभेच्छा देतो. होत असेल खर्च, हा काही सामान्य खर्च नाही आहे. एवढा थोरला मंडप, आलेले गायक, वादक, कीर्तनकार, रोजचं अन्नदान, खूप खर्च आहे, मला मान्य आहे. पण माझ्या प्रिय श्रोत्यानो, एखादा असा विचार येऊ शकतो की एवढा वार्षिक खर्च करण्यापेक्षा गावातला रस्ता त्या पैशाने होईल, कशाला एवढा खर्च करायचा, असा एखादा विचार येऊ शकतो. तर त्याला उत्तर एवढंच असेल, त्या पैशामध्ये रस्ता तुम्ही बांधू शकाल, पण त्या रस्त्यावर संध्या कसं चालायचं हे वारकरी कीर्तनच शिकवू शकतं. हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून होणारा खर्च हा विधायकच आहे. आपण सर्वांनी त्यामध्ये सम्मिलित व्हावं. आपल्या संपत्तीतला 1/10 हिस्सा यामध्ये जर दिला तर सांस्कृतिक भूमिका आमच्या अत्यंत चांगल्या राहतील. येणारी पुढची पिढी ही संस्कारयुक्त निघेल आणि गावाचा नावलौकिक खूप मोठा असेल. आपण सर्वांनी यात अत्यंत चांगल्या पद्धतीने योगदान दिले. सर्वांना मी सुयश चिंतितो. कोणाला जर माळ घालायची असेल तर जरूर या, माळ घाला. आज चांगला दिवस आहे. असती तर घातली असती अशी आम्ही काही अडचण ठेवली नाही, गाडीतच माळा ठेवल्या. एखाद्याला जर आठवलं तर त्यांनी पटकन घालावी. फक्त त्या मुलाकडनं आम्ही आळंदीला 20 रुपयाला घेतो आणि 20च रुपयाला देतो. त्याला सांगू नका 50च्या 3 देतो का. आमचा काही धंदा नाही येतो, पण पटकन उपलब्ध झाली नाही तर घालावी. आणि माझं म्हणणं शेवटचं आहे, आम्ही या जन्मात संत होऊ शकत नाही, पण आम्ही संतांचं तरी होऊया. एवढं जर कळलं तर आजचं कीर्तन यशस्वी झालं. झालेली सेवा प्रभूचरणी समर्पित करतो आणि वाणीला विराम देतो. म्हणायची विठ्ठल जय जय, तुम्हारा
ऐसी